नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडा या चॅनलवर मी प्रकाश लांडगे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते, तेजस्वी वक्ते, कुशल संघटक आणि समाज हितासाठी झटणारे सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत सुनील कांबळे। सुनील कांबळे यांना माटुंगा लेबर कॅम्प मधील सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या निमित्त सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शोक सभेचे आयोजन केले होते। या शोक सभेचे आयोजन अत्यंत भावनिक आणि आदरयुक्त वातावरणात पार पडले। कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, चळवळीतील कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील कांबळे यांची समाजासाठीची तळमळ, आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची वृत्ती आणि त्याचप्रमाणे युवकांना केलेलं मार्गदर्शन या सर्व आठवणींचा यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला। यावेळी बोलताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की सुनील कांबळे हे केवळ एक कार्यकर्ता नव्हते, तर ते समाजासाठी झिजणारा एक प्रामाणिक योद्धा होते। त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि संयमी स्वभावाने चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा दिली। त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण विचारांची शिकवण हरवलेली आहे। कार्यक्रमात कांबळे यांच्या आयुष्यावर आधारित आठवणी, त्यांची भाषणं, किस्से आणि कार्यकर्त्यांमधील त्यांची ऊर्जा यावर हृदयस्पर्शी भाषणं झाली। अनेकांनी अश्रूंच्या नजरेतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। शोक सभा संपल्यानंतर उपस्थितांनी ठरवलं की सुनील कांबळे यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी संघटित पावलं उचलली जातील आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्यांना पूर्णत्व देण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावं अशी सामूहिक भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले, ते पुढील प्रमाणे। आताच प्रकाश लांडगे गुरुजी, युवराज सरतापे गुरुजी यांनी विधी पार पाडला आहे, तेव्हा सध्याच्या सामाजिक विकास संस्था अशी एक संस्था स्थापन करूया आणि मग आम्ही सर्व मित्र मिळून ती संस्था रजिस्टर केली। सुनील अध्यक्ष झाला, तो बोलला की तू सचिव म्हणून, आम्ही बोललो मला कामाने व्याप असतो, हरकत नाही, फक्त सचिव राहा फक्त, बाकी मी सर्व काम सांभाळेल। आणि खरोखर त्यांनी आज तागायत शेवटचा कार्यक्रम आम्ही 17 मार्चला घेतला। कीर्ती ढोलेंना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी त्या कार्यक्रमात झोपून द्यायचा। हे सर्व कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी तो नियुक्त झाला आणि वंचित बहुजन अध्यक्षपदाचं त्यांनी सूत्र घेतल्यानंतर विभागातील सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ सर्व कार्यकर्त्यांना जवळ घेऊन अशी संघटना जोपासली की तो नुसता पसरला, तो फुलला, मग वटवृक्ष सच्चा आणि प्रामाणिक, चुकीच्या माणसाला चूक निदर्शन आणून देणारा, कधीही सुनीलनी कुणाचीही चूक पदरात घालून घेतली नाही। स्पष्टपणे त्या लोकांना सांगायचं की हे चुकीचं आहे, हे तुम्ही चुकीचं करताय, हे धम्माचं काम नाही, हे राजकारणाचं काम आहे। असा हा माझा मित्र आज आमच्यातून निघून गेलेला आहे। माझ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तेच थांबतो। जय भीम। सुनील कांबळेजींच्या श्रद्धांजली साठी आपण सगळे उपस्थित आहे। असं एक वेळ, असा एक दिवस आपल्याला बघायला एकदम एवढं लवकर येणार आता काय वाटलं नाही, पण एक माणूस त्याचं जिवंत, त्याचं लाईफ कसं असायला पाहिजे त्याचं उदाहरण आहे सुनील कांबळे। तर सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये कोण उपस्थित आहेत, फक्त त्यांनाच जास्त मान ठेवून असं श्रद्धांजली करतात। तर आपल्याला एक लेसन आहे, इकडे लोक आलेले आहेत, फक्त आपल्याला आपला सेल्फिश म्हणून आपण काय राहायचं नाही। सुनील कांबळेजी सारखा आपल्याला सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये, या संस्थांमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करायला लागेल आणि त्याचा फॉलो करायला लागेल, एवढं माझ्या श्रद्धांजली देऊन जातो। थँक्स। सुरेश भाऊ सावंत हे इथे उपस्थित आहेत, ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत। सुरेश सावंत। सर्व महापुरुषांना, महामातांना प्रथम वंदन करतो। तसेच आजच्या
लोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष जयराम साहेब, वंदरी साहेब व सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज खरोखर खूप दुःखद दिवस आहे. सुनील कांबळे सारखा कार्यकर्ता, आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता नेता आपल्यातून गेला आहे. खरोखर विश्वास बसत नाही अशी घटना घडलेली आहे आणि त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. परंतु मी एकच सांगेल की आंबेडकरी समाजाचा नेता कार्यकर्ता कसा असावा, तर खरोखरच सुनील कांबळे यांच्यासारखा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण की वैभव संगीत केंद्राच्या वतीने, माझ्या सावंत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सांगतो जय भीम, नमो होत जेव्हा भाऊ वाटणारे हे सुनील भाऊला श्रद्धांजली वाटणार. महात्मा भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या श्रद्धांजली आपण उपस्थित आहोत. त्यांना श्रद्धांजली सुनील कांबळे आणि सर्व महापुरुषांना वंदन करून आज येथे आपण सगळे जमलेलो आहोत. जड अंतःकरणाने वाहतो आदरांजली, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणाचा सुनील हरपला. जड अंतःकरणाने वाहतो आदरांजली, कारण संघटन करणारा एक संघटक सुनील हरपला. तसेच बोलण्याची तर खूप होती इच्छा, पण सुनील केली होती उभी आमची सदिच्छा, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातला सुनील हरपला. बोलायचं तर खूप आहे, पण वेळ खूप असल्यामुळे मी इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्ध. सुनील आज आपल्यात नाही, ही गोष्टच थोडीशी धक्कादायक आहे. मला शशीने काल ते टेम्पलेट पाठवलं, तर पहिल्या बघितल्यावर मला वाटलं की वंचित बहुजन आघाडीचा काही कार्यक्रम आहे की काहीतरी सदिच्छा सामाजिक विकास संस्थेचा कार्यक्रम. आणि मी बघतोय, म्हटलं काय छान फोटो सुनीलचा छापलाय, पण बाजूला मेणबत्त्या आणि श्रद्धांजली हे वाचल्यावरती तो धक्का बसला की आज या भागातला एक व्यक्तिगत दृष्ट्या उत्कृष्ट आदमी, एक कौटुंबिक दृष्ट्या एखाद्या कुटुंबाचा कणा असलेला माणूस आणि सामाजिक दृष्ट्या जो उपजत नेतृत्व करणारा एक असा मित्र हरपल्याचं जे दुःख आहे ते तुम्हाला मलाच अनावर झालेलं नाही, तर आज या भागात दुपारपासून जे ढग फिरत होते त्या ढगांना सुद्धा दुःख अनावर झालेलं आहे. आणि पाऊस धारा ज्या कोसळत आहे हे विश्व चैतन्य सुद्धा सुनील भाऊला श्रद्धांजली देण्यासाठी आज इथे हजर झालं असं मी म्हणतो की अरे आपला एक हर होणारी नेतृत्व असलेला मितभाषी, सगळ्यांना आपलंसं करून टाकणारा मित्र आज माझ्याजवळ राहिलेला नाही. जे एक समावेशक नेतृत्व पाहिजे ते समावेशक नेतृत्व हे सुनील कांबळेंसारखंच नेतृत्व असू शकतो. माणसाने कधी कोणाचा द्वेष केला नाही, कधी आपोपर भाव ठेवला नाही, अगदी सौम्यपणे त्याच्या मनातले विचार जे आहेत ते समोरच्या डोक्यामध्ये टाकून त्याला समजावून सांगून मार्ग काढला आणि मार्ग काढत काढत पुढे गेला. मला एवढंच सांगायचं आहे, सुनील सारखी जी लोक असतात, आपण वेळेत काळाचा घाला त्यांच्यावर पडण्याच्या आधी त्यांना समजून घ्यायचं असतं. कधी कधी माणसाच्या व्याकुळता, त्याच्या व्यथा एवढ्या प्रचंड असतात की कोणासमोर बोलायचा हा प्रश्न पडतो. आज एकही माणूस असा नाही की ज्याच्या समोर आपण आपली व्यथा बोलून टाकू शकू. पहिली भीती वाटते हा टिंगल करेल, दुसरी भीती वाटते आपली टवळकी काहीतरी त्यातून वेगळाच अर्थ काढेल. असं कृपा करून करू नका. तुम्हाला सांगतो, सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे
तर एक असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनात पाहिजे. तो मित्र असो, नातेवाईक असो, आप्त असो, कुठलाही एक माणूस असो, तो असा पाहिजे की ज्याच्याकडे संपूर्ण मन मोकळा करता येईल. आणि सुनील तसा माणूस होता. चांगल्या माणसांना पाठिंबा द्यायला विसरू नका. हीच आजच्या खऱ्या अर्थाने सुनीलला दिलेली श्रद्धांजली होईल. इतकं बोलून मी इथेच थांबतो. महिला जागृती मंचाच्या अध्यक्षा उषाताई कर्काटे या सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. आदरणीय स्मृतिशेष सुनील कांबळे यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी आमचे सहकारी सुनील भाऊ कांबळे वार्ड क्रमांक 189 चे वार्ड अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे, त्यांच्या शोक सभेच्या कार्यक्रमात करणारे या ठिकाणी उपस्थित आहोत. मागच्या काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यक्रमामध्ये सुनील भाऊ असायचे, आंदोलनात असायचे, शिबिरात असायचे, त्याच्यानंतर सभेत असायचे. आणि एक आपण म्हणतो नेहमी फुलेशाहू आंबेडकरी चळवळ, त्या आंबेडकरी चळवळीचा चळवळ्या आम्हाला त्या ठिकाणी पाहण्यात आला. आणि मी एक तालुका अध्यक्ष असताना सुनील भाऊने एक दिवस आवर्जून ते थांबले आणि आमची मीटिंग संपल्याच्या नंतर ते मला म्हणाले, राजगुरू साहेब एक तुम्हाला काही विचारायचंय. तर म्हटलं भाऊ बोला ना. तर म्हणाले, तुम्हाला हे स्पष्ट आणि परखडपणा हा कसा काय जमतो आणि हे कुठे शिकला तुम्ही? चांगल्या पद्धतीने बोलणं, भूत बांधणी करणं आणि अनेक विषयावरती भाष्य करणं कसं काय जमतं? तर मी म्हणालो, सुनील भाऊ मी काही विषय शिकलेला आहोत आणि लहानपणापासून मी पॅन्थरची चळवळ पाहिलेली आहे आणि पॅन्थरची चळवळ मुळातच माझ्या घरातून ते मला सगळं काही मिळालेलं आहे. त्यामुळे मी कार्यकर्ते पाहिले की ज्यांची इच्छा असते की नेत्याच्या बाजूला उभा राहून फोटो काढावा, असं त्यांनी कधीच असं केलं नाही की डायरेक्ट बाळासाहेबांकडे कुठलं काम घेऊन गेले आणि एखादा फोटोची अपेक्षा ठेवली. त्यांनी त्यांच्या कामातून ही मिळालेली पोचपावती त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मी म्हणालो, सुनील भाऊ मला तुम्ही आमंत्रित करतायत पण तुम्ही त्याच्या अगोदर जिल्हा अध्यक्षांना आणि तुमच्या तालुका अध्यक्षांना विचारत घेऊन मला बोलवा. ते म्हणाले की मी अगोदरच त्यांना विचारलं आहे आणि तेव्हाच तुमच्याशी बोलतोय. मला राजगुरू दादांचा फोन आला सकाळी पहाटे. नरेश लोढा आमचे जे तालुका अध्यक्ष त्यांचा फोन आला की सुनील भाऊ आपल्यामधून निघून गेले आणि अगदी खूप थोडा वेळ होता त्यामुळे मी इथे नव्हतो, मुंबईत यायला वेळ लागला. पण शेवटच्या क्षणावरती म्हणजे अगदी त्यांचं प्रेत निघालं होतं आणि त्या प्रेतापर्यंत पोहोचणं मला म्हणजे शेवटचे अंतिम दर्शन सुनील भाऊचे मिळाले. आणि खऱ्या अर्थाने माटुंग्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला तैवत ठेवणं किंवा आपण असं म्हणू की त्याचं काम प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न सुनील भाऊने केला आणि त्यांचं ते अपूर्ण राहिलेलं काम मला असं वाटतं आमच्या सगळ्या साथीदाराने पुढे घेऊन जावं. हे खऱ्या अर्थाने सुनील भाऊला या आजच्या दिनी आदरांजली श्रद्धांजली असेल. मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तालुका अणुशक्ती नगर, त्याच पद्धतीने मुंबई प्रदेशच्या वतीने आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्याच पद्धतीने राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने सुद्धा आपण आदरांजली व्यक्त करतोय. धन्यवाद. नायरे साहेब हे इथे उपस्थित आहेत, ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सर्व महापुरुषांना मामातांना त्रिवार वंदन. सन्माननीय विचारपीठ, मुख्य उपकरणाने उपस्थित सर्वच बंधू भगिनींना सविनय जय भीम. खरंच आमच्या सुनील भाऊ, आम्ही त्यांना भाऊ म्हणायला सिनियर होते. मी तालुका अध्यक्ष असल्यापासून आम्ही भेटत होतो कार्यक्रमांमध्ये, आंदोलनामध्ये. 8 जूनला जेव्हा मेसेज आला की दादा भाऊ आमच्यामधून निघून गेले, त्यावेळेस एका मीटिंग मध्ये असल्या कारणाने येऊ शकलो नाही. पण काल संध्याकाळीच आजच्या या शोकसभेच्या कार्यक्रमाचा मेसेज मिळाला. आम्ही आताही राजगृहाला होतो, मीटिंग सुरू होती. बाळासाहेबांना सुद्धा तेव्हा आम्ही याची कल्पना दिली की साहेब आपला 189चा जो वॉर्ड अध्यक्ष आहे त्याच्या लास्ट वीक मध्ये
हार्ट अटॅकने डेथ झालेला आहे. साहेबांनी खूप दुःख व्यक्त केलं. आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे गेलात तर मला फोन लावून द्या. जसं सतीश राजगुरूंनी सांगितलं, मी 2दा फोन लावला, परंतु त्यांचे कुटुंब गावावरून येत होतं. ताई, भाऊंचं खरंच खूप प्रामाणिकपणे काम होतं. ते खूप जसं सतीश राजगुरूंनी सांगितलं, खरंच एक पक्षप्रवेशचा कार्यक्रम सुद्धा ते या विभागामध्ये राबवणार होते. जसं त्यांनी सांगितलं, एक युवकांचा मोठा संघ माटुंगा लेबर कॅम्पच्या इथून पक्षप्रवेश करणार होता. खूप प्रामाणिकपणे काम करायचे. त्यांनी जे काही माझ्या अगोदर वक्ते बोलले, मी त्या सगळ्या गोष्टीला अनुमोदन देतो आणि त्यांच्या पुण्यकर्माला अनुमोदन देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. मला सुनील भाऊ बद्दल मनामध्ये अजून आदर निर्माण झालेला आहे. माझ्या नंतर मी वक्ते बोलणार आहेत. ताई, भाऊजी, जेव्हा केव्हा आमची गरज लागेल कृपया आम्हाला आठवणीत द्या. शशी भाऊ आहेच तिथे. बाळासाहेबांना सुद्धा आम्ही लवकरच शक्य होईल असं आपण भेट घेऊ. मी त्यांना वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने माझ्या अहिरे कुटुंबात जिल्हा नाशिक तालुका निफाड च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. तिथे उपस्थित आपल्या विभागातील नगरसेविका हर्षलताई मोरे यांनी वरती आसन ग्रहण करावे. तसेच श्रीकांत मगरे हे इथे उपस्थित आहेत. ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सुनील कांबळेंबद्दल बोलताना खूप म्हणजे मन गौरवून आलंच की ते आमच्या बरोबर नाहीये. सुनील कांबळे यांच्या कारकिर्दीत बरेच अष्टपैलू विषय होते. म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या कार्यामध्ये त्यांनी हात टाकला ते कार्य त्यांनी पूर्ण तडीस नेलेलं आहे. त्या कामगार मित्रांच्या वतीने मी त्यांना प्रामाणिक श्रद्धांजली वाहतो. महाराष्ट्र विद्युत कंत्राटी कामगारांचे त्यांचे सहकारी दीपक पाठारे साहेब इथे उपस्थित आहेत. भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना सर्वदीय सादर प्रणाम. व्यासपीठावरील मान्यवरांना सादर प्रणाम. तसेच इथे जमलेल्या सर्व समाज बंधू भगिनींना सादर प्रणाम व दिवंगत सुनील कांबळे यांच्या बहिणी यांना सादर प्रणाम. माझी सुनील पहिले हा शब्दच मी घेत नाही. आम्ही कांबळे साहेब बोलायचो. कांबळे साहेबांची माझी 2 जून 2006 पासून ओळख. जेव्हा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीत आम्ही कंत्राटी कामगार सगळे एकत्र आलो त्यावेळेला कंत्राटी कामगार महासंघ ही संघटना तयार झाली. त्याचे सुनील कांबळेजी हे मुंबई विभाग सचिव म्हणून होते. ज्यावेळेला 2017ला 16 ते 17 दिवसाचा संपूर्ण तिन्ही कंपन्यांचा संप झाला त्यावेळेला आम्ही सर्व हजर होतो. त्या सुनील कांबळे साहेब एकदम शांत, संयमी आणि विचारपूर्वक हे करणारे म्हणजे एक प्रबळ असे नेता होते. आणि आवा लोकांनी आपण लक्षात राहतो लोकांच्या, समाजाच्या आणि कार्याच्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सहकारी मित्र राजेश भाऊ वाघमारे हे इथे उपस्थित आहेत. ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि उपस्थित आदरणीय मंच, मी नेहमीच असं बोलायचा कधी प्रयत्न करत नाही. म्हणजे ह्यावेळेस खरं तर म्हणजे खूप असा मला काही सराव वगैरे नाही बोलण्याचा, परंतु कांबळेसाठी नाहीतर मी खालूनच बोललो असो का मी का वरती येत नाही म्हणून. माझी श्रद्धांजली ही माझ्या भावनेतून मी नेहमी व्यक्त करत आलेल्या लोकांना. पण कांबळेबद्दल बोलायचं म्हटलं तो खरंच माझा मित्र होता आणि त्याच्यासाठी मला बोलणं गरजेचंच आहे. कारण सुनील कांबळेचा माझा परिचय म्हणजे तो राजकीय त्याचा प्रभाव, सदिच्छा सामाजिक संस्था ही सगळी माझ्या समोर त्यांनी स्थापन केलं किंवा या सगळी संघटना माझ्या समोर निर्माण झालेल्या आहेत. आणि सुनील कांबळे जेव्हा RPI मध्ये होता तेव्हाची त्याची माझी मैत्री आणि बऱ्याच गोष्टी मी त्याला तो मला शेअर करायचा. मग आमची सोसायटी होती तथागत, त्याच्यामध्ये पण मी त्याला म्हटलेलं तू ये सभासद हो. या बऱ्याचशा गोष्टी नेहमी मित्र म्हणून आहे ना तो सांगायचा आणि त्याचं जे काय ते दुःख वगैरे होतं शेअर करायचा. विषय म्हणजे आता काही लोक बोलली, बरीच लोक बोलली का सुनील कांबळे सारखा व्यक्ती होणे नाही. खरंच नाहीये. मित्र म्हणून तर होणे शक्यच नाही, कारण की त्यामध्ये खूप मोठी गोष्ट होती समजदारी.
समजदारी हा शब्द जरी आपल्याला हा छोटा वाटत असेल एखादा असं समजदार म्हणून, पण समजदारामध्ये ना खूप ग्रॅव्हिटी आहे, लक्षात घ्या. आज आपलं असं काही वय राहिलेलं नाही का आपण एकमेकांविषयी काही अवघं बोलणं किंवा एखाद्याने चुकीचं काय आपल्याबरोबर वागलं तर त्यांनी आपल्याला सॉरी बोललं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याबद्दल आपल्याला हे केलं पाहिजे, म्हणजे का बाबा ठीक आहे माझ्याकडून ते नाही. आज आपण एवढं मॅच्युअर्ड झालोय, प्राऊड झालोय, तर आपल्याला समजलं पाहिजे का आपल्यामध्ये तेवढी समजदारी पाहिजे का नाही बाबा जाऊ दे आता जे काही झालं ते सोडलं पाहिजे आणि आपण एक वेगळ्या वळणावरती आलं पाहिजे, जीवनाचा प्रवाह वेगळ्या पद्धतीमध्ये केला पाहिजे. असा हा समजदार होता. प्रत्येक ठिकाणी त्याची समजदारी हे दिसत होती, त्याच्या कर्तृत्वांमध्ये दिसत होती, सामाजिक कार्य करत होता त्यामध्ये दिसत होती, राजकीय ह्या गोष्टीसाठी. म्हणलं ठीक आहे मग. तर तो म्हणला भारीपमध्ये जाय, कारण की मी काँग्रेसवाला होता. म्हणलं काँग्रेसमध्ये किती काय तर काँग्रेस तर एक वेगळी विचारधारा घेऊन जाणारा पक्ष आहे, जातीचा पक्ष नाही, धार्मिक पक्ष नाही, सगळ्या जाती धर्माला एक सेक्युलर पक्ष आहे असं मी त्याला म्हणलं. तू ये इथे. तो बोला नाही मला भारीपमध्ये जायचं. म्हणलं का भारीपमध्ये जायचंय? तो म्हणलं भारीपमध्ये यासाठी मला जायचंय कारण की तो बाबासाहेबांचा असलेला पक्ष आहे, तो बाबासाहेबांचं रक्त असलेला पक्ष आहे आणि कुठेतरी त्या उद्देशाने मी बाबासाहेबांची किंवा त्या पक्षाची सेवा करेल असं मला वाटतं, म्हणून मला तिथं जायचंय. मग ह्या गोष्टीविषयी तर मी निवृत्त झालो त्या गोष्टीला. म्हणलं ठीक आहे तू बरोबर आहे, कारण की इकडे तिकडे फिरणारे आपलेच लोक जरा वेगळे आहेत असं माझा दृष्टिकोन झाला. तू योग्य मार्गाला आहे, माझ्या शुभेच्छा आहेत, म्हटलं तू जा त्या पक्षामध्ये. आणि हे सगळ्यात ज्या काही गोष्टी त्या मैत्रीपूर्ण आमच्या बोलायचो. आता या इलेक्शनच्या वेळेस पण एक मित्र म्हणूनच सगळ्या काही गोष्टी घडल्यात आणि याच्या अगोदरी पण घडल्या, याच्या पुढे घडणार होत्या. पण शेवटी हा असा अचानक गेल्यामुळे ना एवढा म्हणजे सगळ्यांनाच दुःख झालेलं. आता तुम्हीच बघा ही उपस्थिती बघा किती लोकांची, सर्वपक्षीय उपस्थिती आहे. काय काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी हे होतं, म्हणजे काय होतं क्वालिटी होती त्याच्यामध्ये. लोक जमवायची, लोकांबरोबर बोलायची, मित्रभाषी होता, समजून घ्यायचं समोरच्याला, चुकलं बिकलं असं त्याकडे भानगडच नव्हती का कुणाबद्दल तो त्यांनी द्वेषाने बोलला असेल कुणाविषयी. तो कधीच नाही तो बोलला, कारण की बऱ्याच ती खूप मोठी हानी आपली झालेली. तर अशा माझ्या मित्राला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम. महेंद्र मगर साहेब सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सुनील बद्दल सांगायचं तर मी आता फक्त सद्दाम संडे स्कूल आणि सुनील बद्दल थोडंसं बोलतो. सर्वप्रथम जेव्हा सद्दाम संडे स्कूलची दखल घेणारा हा प्रथम व्यक्ती होता. लहान मुलांना जेव्हा आम्ही सद्दाम संडे स्कूलच्या वतीने वर्ग घेण्याला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम ते चैत्यभूमीला असणारी जी पुस्तकं आहेत छोटी छोटी, ती पुस्तकं आणून पहिल्यांदा त्यांनी वर्गामध्ये वाटली होती. जे सद्दामचं नातं त्यांच्याशी तेव्हापासून सुरू झालं. त्यानंतर दरवर्षी मला वाटते धम्मप्रेरणा पुरस्कार मुलांना देणं हा खूप म्हणजे वेगळा उपक्रम त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत हे केलं, आयोजित केलं आणि धम्मकार्य करणाऱ्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांनी केलं. तर अशा या माझ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि 2 शब्द बोलतो. समाजसेवक संजय भालेराव भाऊ येथे उपस्थित आहेत. ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, सर्व महापुरुषांना त्रिवार जय भीम, अभिवादन. त्याच्या सामाजिक कार्याची जाण 31 डिसेंबर 2017ला ज्यावेळेस भीमापुरी गाव या खटल्या संदर्भामध्ये मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होतो. पूर्ण महाराष्ट्रातून आणि माझ्या विभागातून 2 व्यक्ती आलेले होते. एक इथं बसलेले सरतापे युवराज सरतापे बोधाचार्य आणि सुनील कांबळे आलेला आहे कोर्टामध्ये, बरोबर ना. आणि त्यावेळेस आताचे CJI जे आहे चीफ जस्टिस भूषण गवई यांनी मला बघताच माझा चेहरा बघताच बोलत नॉट बिफोर मी केस सुनावणी करू शकत नाही कारण पिटिशनर ओळखीचा आहे. तर त्यांनी ती केस जशी बाहेर दिली नॉट बिफोर मी त्यांच्या कोर्टात चालणार नाही. तर आम्ही सगळे बोललो मग कुठे चालेल. तर रजिस्ट्रारला विचारलं. सुनील बोलला काय झालं, केस संपली का? बोललं नाही, त्यांनी असाइनमेंट दुसऱ्या कोर्टामध्ये केलेली आहे, ते समाजाचे आहेत आणि मला ओळखतात त्यामुळं ते केस
तिथं चालवत नाही, 1.5 ओळीची ऑर्डर केली. मग आम्ही खाली कॅन्टीन मध्ये गेलो, सरतापे, मी, माझे वकील, चहा घेतला आणि परत वरती गेलो होतो धर्माधिकारी साहेबांच्या कोर्टामध्ये आम्ही उभा राहिलो. 2-3 तास त्यांनी ते आर्ग्युमेंट ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही सरतापेंना काय काम होतं, सुनील आणि मी माझ्या बाईकवरती घरी आलो आणि फार गप्पा रंगत गेल्या. मी बोला तू कशाला आला एवढा लांब? तो बोला नेहमी तुझं नाव पेपरमध्ये फोटोमध्ये बघतो, आज मला बघायचं होतं काय चालतंय. त्यामुळे तो असा म्हणजे गप्प बसणारा व्यक्ती नव्हता. खरंच समाजाच्या पाठीमागे आपण कार्य करतो त्याला पाठीमागून समोरून स्वतः आधार देणारा व्यक्ती होता. आणि 6 मित्र हरपलेला आहे. त्यामुळं सुनील नाथा कांबळे यांना मी माझ्या परिवारातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे, माझ्या आदर्श मागासवर्गीय विकास संस्थेतर्फे, शिवाजी पार्क आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. जय भीम. विशाल पाटणकर साहेब इथे उपस्थित आहेत, ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. आणि आज आपण इथे दुःखित अंतःकरणाने उपस्थित आपल्या सर्वांचेच लाडके मित्र, एक कार्यकर्ता, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रचारक आणि प्रसारक, त्याचबरोबर आपल्या निर्मित आर्थिक प्रबोधनीचे कोर कमिटी सदस्य, निर्मित क्रेडिट सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि निर्मित ग्राहक सहकारी संस्थेचे G.Dot विभागाचे आमचे खजिनदार प्रवर्तक सुनील कांबळे यांचं 12 तारखेला निधन झालंय. म्हणजे ही सर्वात शॉकिंग न्यूज होती आमच्या सर्वांसाठी की असं म्हणजे एवढी वर्ष आपण मुंबईमध्ये काम करतोय, आर्थिक गोष्टीवर आम्ही काम करतोय, त्यांचा राजकीय प्रवास पण आहे, पण एक बाबासाहेबांचा आर्थिक विचार जो आम्ही घेऊन चाललो मागील 10 वर्ष, तर त्याला भक्कमपणे या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सर्वांशी जोडणारा जो मेन दुवा होता तो आज आपल्यामध्ये नाहीये. आज निर्मितला आम्हाला खूप मोठा एक शॉर्टफॉल याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. तो कधीच भरून निघणार नाही. पण त्यांनी जे ह्या विजनसाठी जे आम्ही काम करत आहोत, जे ध्येय उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेलं आहे, ते ध्येय उद्दिष्ट ग्राहक संस्था ही या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये ती निर्माण होईल आणि हीच त्यांना आदराची आदरांजली असेल, श्रद्धेची श्रद्धांजली असेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश अध्यक्ष पॅन्थर सिद्धार्थभाई कासारे हे इथे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कवी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला अभिवादन करू. कालकथित दिवंगत सुनील भाऊ कांबळे यांच्या शोकसभेला उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष गडमलजी, विनयजी दांडोरे, मिलिंदजी काळे, नानाजी कांबळे, बौद्धाचार्य, धनराजी वंजारी साहेब गेलेच. या विभागाच्या नगरसेवक हर्षलताई मोरे, ज्येष्ठ नेते भास्कर हिरे साहेब, उषाताई गरगटे, श्रीकांत कांबळे आणि सतीश राजगुरुजी, त्याचप्रमाणे प्रकाश बौद्धाचार्य, प्रकाशजी लांडे, शशिकांत गायकवाड, संतोष सरतापे, संजयजी भालेराव, गणेशभाई बच्चाव, अजयजी देटे, बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने सुनील कांबळे हा जरी
कार्यकर्ता राजकारणामध्ये असला तरी खऱ्या अर्थाने समाजकार्य जास्त होता. त्याची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत खरं म्हणजे तो काम करण्याची पद्धत ज्यावेळी असाच विरोधी पक्षाचा वार्ड अध्यक्ष आणि चांगलं काम करत होता. पण काय झालं माहिती नाही, आमच्या पक्षामध्ये त्या वरिष्ठांनी काही काम केलं त्याच्यामुळे तो वैतागून गेला बिचारा. प्रामाणिक कार्यकर्ता. तर सांगावं असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की कार्यकर्ते एकदा मोठे कार्यकर्ते झाल्यानंतर ते कशा पद्धतीने वागतात सर्वसामान्य कार्यकर्त्याजवळ. तर सुनील कांबळेचा मला अनुभव आहे. तर मी त्याची चर्चा केली. नंतर मला माहिती पडलं की अशा पद्धतीने गेला चांगला कार्यकर्ता म्हणजे राजकारणा पलीकडे जाऊन सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आणि सर्वांना इतर सामाजिक संघटनेला घेऊन जाणारे कार्यकर्ता, सर्व दुःखासुखामध्ये धावणारा कार्यकर्ता, बहुधा व्यवहारामध्ये काही कमी असताना तरी तिथे पुलापाट करून येणारा कार्यकर्ता, असा कार्यकर्ता आपल्यातून हरपून गेला. एक तरुण अभ्यासू विचारवंत आपल्यातून निघून गेला. नंतर तो वंचितचा वारकरी झाला. एक बरं वाटलं की आंबेडकर चौधरी कुठल्या तरी गटावर काम करायला लागला. म्हणून सुनीलचा कार्यकर्ता त्यावेळी काम करायला मला काय वाटलं नाही किंवा कुठेतरी काम करतो समाजाचं. आणि माझी नेहमी चर्चा असते, मला भेटायला आवडतो बोला असतो. आणि खरं आहे, काम करत असताना असा माणूस आपल्यातून निघून गेला तर वाईट वाटतं. मला ज्यावेळी समजल्यानंतर मला लेट समजलं, पण ते 12 वाजता त्यांच्या गावी हेगडे साहेब गावी घेऊन गेले. नंतर शोक सभेचा कालचा मला आजचा फोन आला मिळून कार्याचा की आज सुनीलची शोक सभा ठेवलेली आहे. मी मला कुठल्या परिस्थिती येतो. नंतर माझ्या संजय महाराजांचा फोन आला की तुम्ही यायला पाहिजे. मला नक्की येणार, कारण सुनील सारखा कार्यकर्ता होणे नाही. आपण त्यावेळी समाजामध्ये काम करतो त्यावेळी या सगळ्या अडचणीला सामोरं जाणं सर्वसामान्यांचं काम नाही. असा उत्कृष्ट अष्टगुरु कार्यकर्ता सुनीलच्या रूपात एक जबरदस्त असा कार्यकर्ता आपल्याला निवडून गेल्यामुळे आंबेडकर चळवळी खऱ्या अर्थाने हानी झाली. असे कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात, त्याला कुठल्या ना कुठल्या अंगामध्ये कुठल्याही गटामध्ये राहू द्या, पण समाजामध्ये चांगल्या एकरूपाने काम करणं हे आज त्याला रिपब्लिक पक्षाच्या वतीनं, मुंबई प्रदेशाच्या वतीनं आणि रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या वतीनं, मी कासाडे परिवाराच्या वतीनं मी माझ्या या बंधूला सुनील भाऊंना शेवटची आदरांजली उद्देश टाकतो. जय भीम, जय भारत, जय भारत. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संतकवी महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचकार उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आजचा कार्यक्रम सुनील भाऊ कांबळे यांचा सदनचा कार्यक्रम. सुनील भाऊ बोलायला गेलं तर मला त्यांच्याबरोबर एक दोन वेळा माझी भेट झाली होती राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. ज्यावेळेस आपले आंदोलन होतात त्यावेळेस भेट होते. पण 2-3 वेळा ते पर्सनली जेव्हा कामावर यायचे वाटेमध्ये आमचं बुधवार असायचं तेव्हा आमची समाजावरती चर्चा होती. राजकारणामध्ये चर्चा तर काही झालीच नाही आमची, कारण मी राजकारणी नाही, मी समाजाचंच काम करत आलेलो. जास्त न बोलता माझे 2 शब्द बोलून माझ्या रुंबी उमेदवार, माझे आढाव परिवार, माटुंगाले किंवा वैभव सांस्कृतिक वतीने भावपूर्ण शब्द जेव्हा माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. निर्मिक संस्थेचे चेअरमॅन विनय भाऊ दांडोरे हे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सर्व महापुरुषांना त्यांच्या तत्वप्रणालीला प्रथम दिवार अभिवादन. आजच्या या शोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष हेगडे सर आणि शोकसभेच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. सुनील कांबळे विभागात असल्या कारणाने नेहमीच भेटण्यासाठी झालेले आहेत म्हणजे, पण एक विशेष जेव्हा होते की बाबा आपण एखाद्या विषयाला घेऊन जातो आणि त्या विषयासोबत आपण एकत्र काम करतो, तर काम करताना चांगल्यापैकी वळत होते, त्याचा एक नेचर माहिती पडतो आणि कार्याप्रती त्याची आवड निवड वगैरे गोष्टी माहिती होतात. तर निर्मिक पतसंस्था बनण्याच्या स्थितीमध्ये असताना तर साधारण मला वाटतं की एक 90 लाख रुपये जमा झाले होते आणि 10 लाख रुपयाचा काय शॉर्टफॉल होता. आणि ही गोष्ट बाकी सर्वांना माहिती होती. तेव्हा ते MSCB मध्ये कामाला असताना
त्यांनी मला बोलवून घेतलं, बोलले की आपण तिथे सुप्रिटेंडर होते सोनवणे साहेब, तर त्यांच्यासोबत आपण मीटिंग करूया. त्या सोनवणे साहेब सुप्रिटेंडंट होते MSCBचे, त्यांच्यासोबत मीटिंग करायची असं ठरलं गेलं. आणि मग सोनवणे साहेबांना निर्भीकची भूमिका सांगितली गेली आणि निर्भीकची भूमिका बोला, सुनील कांबळेंचा विश्वास बोला किंवा त्याच्याबद्दल असलेला एक आदर बोला, पण या सोनवणे साहेबांनी 2 लाखाचे शेअर्स घेतले होते. आणि दुसरी एक आठवण आहे की त्यांना कुठेतरी घर घ्यायचं होतं, कदाचित मात्र नेरळ ठिकाणी काहीतरी घर घेणार होते आणि त्यांना काही कर्जासाठी त्यांनी नियोजन पाहिजे होतं. तर त्यांनी पूर्व सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वी बाबा की मला असं असं लोन लागणार आहे, तुम्ही त्या लोनची व्यवस्था करा. आणि त्यांचं लोनही झालेलं आहे. म्हणजे तर आम्ही लोक थोडेसे जवळ आलो होतो त्या निर्मिक ग्राहक सहकारी संस्थेच्या निमित्ताने आणि एक कार्यक्रमाचं नियोजन होतं की निर्मिक संचालकांचं संमेलन घ्यायचं होतं आणि या संमेलनाच्या निमित्ताने वारंवार मिटिंग होत होत्या. तर एक मिटिंग होती तर त्यांनी ती तारीख बदली केली. तर मी बोललो का, तर बोलले की त्या दिवशी मी कुठं विरारला कुठं जाणार आहे. तर बड्डेचा मला माहिती नव्हतं, पण बोलले की एक कार्यक्रम आहे तिथे जायचं मला. आम्ही 1 दिवसापूर्वीच ती मिटिंग करून घेतली. मिटिंग केली आणि त्यानंतर माहिती पडलं त्याचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे झाल्या. आणि मला वाटतं साधारण मी 7 तारखेला आहे ना त्याच विषया संदर्भात त्यांना फोन केला होता. तर फोन केला तेव्हा मला समजलं की बाबा ते साई हॉस्पिटलला आहेत. म्हणजे फोनवरती बोलतोय मी बाबा की आपल्या त्या संमेलनाच्या निमित्ताने एवढे लोक येणार आहेत ते वगैरे. त्यांच्या आवाजामध्ये पण एक वेगळेपण होतं. म्हणजे जसं की आपण नेहमी आवाज जो ऐकतो तो आवाज नव्हता, वेगळाच आवाज होता. तर मी माझ्या बोललो काय झालं, तो हॉस्पिटलला आहे, मला काय बीपीचा शुगरचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर बोला आपण उद्या बोलूया. आणि उद्या बोलल्यानंतर फोन ठेवला. तर सकाळी बघतो माझ्या व्हॉट्सअपला मिलिंद काळे यांचा एक मेसेज आला होता. व्हॉट्सअपचा मेसेज आला की सुनील कांबळेंना श्रद्धांजली. तर मला तो काय विश्वास बसणे झाला की बाबा काल आता थोड्या म्हणजे रात्री बोललेले आणि आज ही बातमी येते. असे काही कारण पण नाही की बाबा त्यांनी हे सोडलं पाहिजे, जग सोडलं पाहिजे. आणि त्याच्यावरती खूप मोठा प्रसंग होता, त्या ऍक्सिडेंट मधून वाचलेला, म्हणजे एवढा मोठा ऍक्सिडेंट मध्ये. तर मी बोललो की हा काय प्रसंग आहे, तर मला काय कन्फर्मेशन घ्यायचं होतं. तर मी नरेश सवनेंना फोन केला. नरेश सवनेंना बोललो की बाबा ही बातमी मी ऐकलेली खरी आहे का. ते बोलले मलाही माहिती नाही, मी घरी आहे. आणि त्यानंतर परत ऑफिस मग आपले नरसिंह गोरम आहे, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की बाबा असं असं घडलेलं आहे. तर मग जमलं की बाबा हे खरं झालेलं आहे. तर या ज्या प्रसंगामध्ये आपण बघतो की सुरुवातीला ज्यांनी प्रस्तावना मांडलेली आहे, तर शशी गायकवाड यांनी प्रस्तावना मांडताना त्यांचा जीवन परिचय दिलेला आहे की बाबा त्यांची लाईफस्टाईल कशी होती, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि पण झालेलं आहे. म्हणजे पण त्याच्यामध्ये एक माहिती अपूर्ण होती, ती माहिती मी देतो आणि मग हा विषय पूर्ण करतो. ती माहिती अशी की ना एक आर्थिक विषय आहे, क्षेत्र आहे, तर क्षेत्राबद्दल नमूद झालेलं नाही. आणि ते निर्मिक सोबत आहे ना अनेक वर्षापासून जुडले होते. म्हणजे पतसंस्था बनली तेव्हापासून आहे, ग्राहक संस्था झालेले तिथपर्यंत पण आहे. तर ती एक माहिती मला तुम्हाला द्यायची होती. आणि एक जसं म्हणजे निर्मिक सोबत ते होते, म्हणजे तर अनेक संस्था म्हणजे आपल्या सदिच्छा सामाजिक मंडळ आहे किंवा वंचित बहुजन पक्ष आहे, तर त्या पक्षामध्ये ते सुनील कांबळेच्या न असण्याने जी हानी झालेली आहे, ती हानी तुम्ही जे अनुभवता, मी पण ते अनुभवतो आपल्या ग्राहक संस्थेप्रती. म्हणजे तर एक चांगले व्यक्तिमत्व आपल्या विभागातून गेलेले आहे, जे अनेकांना जोडण्याचं काम करायचं आणि एक उत्साही नेहमी कामामध्ये असलेला व्यक्तिमत्व गेलेलं आहे. तर मी आपल्या निर्मिक परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाटतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. विनय भाऊंनी माहिती दिली निर्मिक संस्थेला सुनील भाऊंनी कसं काय पुढे नेलं. माझाही त्यांनी निर्मिकचा फॉर्म भरलेला आहे आणि मी त्यांना विचारलं, मला बोलले सही कर या फॉर्मवर. मी बोललो कसलं आहे, मला बोलले तुला काय करायचं आहे तू सही कर. जे काय पैसे भरायचे ते त्यांनीच भरलेले आहेत माझे निर्मिक. आपल्या विभागातील बोधाचार्य युवराज सरतापे साहेब हे सुनील भाऊंना 2 मिनिटात श्रद्धांजली वाहत आहेत. आदर्शांना त्रिवार वंदन. आणि धम्मपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आजच्या या शोक सभेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ गेगरमल काका आणि सर्व मान्यवर, आपल्याला तसेच
उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ बौद्धाचार्य आयुष्यमान नाना कांबळे, तसेच विमान बुद्धविहाराचे आमचे सरचिटणीस आयुष्यमान प्रकाश लांबे गुरुजी, आमच्या विहाराच्या सर्व धर्म उपासक उपासिका, बालबालिका आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व धर्मबंधू भगिनी, आपल्या सर्वांना सविनय जय भीम. या ठिकाणी बऱ्याच जणांनी सुनील कांबळे यांचं वेगवेगळे म्हणजे त्यांच्या सानिध्यात ते आले आणि त्यांचा तो अनुभव त्यांनी शेअर केला, सांगितला. तसंच मी अधिक काही न बोलता माझ्याही जीवनामध्ये एक त्यांचा म्हणजे बऱ्याच गोष्टी आमच्या चर्चा झाल्या किंवा काही गोष्टींवर आमचं वैचारिक मतभेदही झालेत. म्हणजे काही गोष्टी त्यांना पटल्या नाहीत, त्यांची काही गोष्टी मला पटल्या नाहीत, असंही आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा एक त्यांच्यातला गुण मला अनुभवायला मिळाला की तो म्हणजे सदिच्छा सामाजिक विकास संस्थेनं ते प्रत्येक वर्षी जे काही पुरस्कार देतात त्या पुरस्काराला त्यांनी 2022ला मलाही धम्म कार्यकर्ता म्हणून मलाही त्यांनी एक पुरस्कार धम्म कार्यकर्ता म्हणून त्यासाठी दिला. त्यामध्ये त्यांच्या कमिटीमध्ये जे काही चर्चा झाली सर्व काही सुनील कांबळेंचे अनेक पैलू या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. तर प्रत्येकाचं कर्म त्याला त्याचं फळ देत असतं लक्षात घ्या. काही कार्यकर्ते किंवा काही नेते ज्यावेळेस आपल्यातून निघून जातात त्यावेळेस आपण बघतो की काही ठराविक माणसंच त्या श्रद्धांजली सभेला उपस्थित असतात. परंतु सुनील कांबळेंचं व्यक्तिमत्व ही बहुआयामी आहे. सर्वांना सामावून घेणारं, सर्वांशी मनमिळावूपणे चांगल्यापणे वागणारं, त्यांच्याशी बातचीत करणारं अशा पद्धतीनं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आजच्या उपस्थितीवरूनच हे आपल्याला दिसून येईल की त्यांचा सर्वांशी संपर्क चांगल्या पद्धतीचा संपर्क होता. आणि आंबेडकरी विचारधारेचा काम करणारा एक मनुष्य आपल्यातून निघून गेला लक्षात ठेवा. या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय शिवराय. बौद्धाचार्य दोनचे प्रकाश लांडगे गुरुजी हे सुनील कांबळेंना 2 मिनिटात श्रद्धांजली वाहत आहेत. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कांबळे साहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. याचं उदाहरण मी आपल्याला देतो. अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची जी शाखा असते त्या शाखेमध्ये पदाधिकारी होण्यासाठी, सभासद होण्यासाठी एकतर तुम्हाला सैनिक असावं लागतं, एकतर शिबिरं केलेली असावी लागतात, किंवा तुम्ही बौद्धाचार्य असावे लागतं, किंवा तुम्ही शामनेर असावं लागतं. या 4 क्रायटेरिया जर नसतील तर तुम्हाला तिथे शाखेमध्ये पद मिळत नाही. परंतु कांबळे साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचा अभ्यास आणि धम्माच्या प्रती त्यांची लगाव हा त्यांना त्या कमिटीच्या पदापर्यंत घेऊन आला होता. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मी हल्ली कबीर संसदच्या नावाने ब्लॉग लिहित आहे. लिखाण करणं मी नव्याने सुरू केलं आहे. प्रत्येक आपली थिंक टँक तयार करतो. थिंक टँक म्हणजे माझ्यासाठी विचार करणारे लोक नाही, परंतु माझ्या थिंक टँक मध्ये कांबळे साहेब, त्याच्यानंतर राजू दादा आणि माझे आयडल किंवा माझे मार्गदर्शक सन्माननीय विनय धांडरे साहेब यांच्यासारखी 10 असे वक्ते आहेत किंवा असे विचारवंत आहेत की मी जे लिहिलेला जो माझा आर्टिकल आहे किंवा माझा ब्लॉग आहे मी पहिला त्यांना पाठवतो. बऱ्याच वेळेस या लोकांनी मला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच्यात कांबळे साहेबांनी देखील दिलेली आहे की हे खूप जहाल झालं, हे जर तुम्ही बोलला तर तुमच्यावरती कानूनी कारवाई होईल, याचं थोडंसं शिथिल लिहा, सौम्य भाषा वापरा. मार्गदर्शक होते कांबळे साहेब. हे अतिशय मितभाषी, संघटन कौशल्य असणारं व्यक्तिमत्व. विरोध किती जरी झाला तरी त्यांना माहिती आहे की मला कुठे जायचं आहे, मला कुठल्या दिशेने जायचं आहे. विरोध करणाऱ्यांना विरोध करू द्या, त्यांचा विरोध ही माझ्यासाठी ताकद असेल, या प्रवृत्तीचं व्यक्तिमत्व. आणि अतिशय प्रगल्भ असा विचारवंत लेखक, एक वक्ता
समाजातून गेलेला आहे, समाजाला मार्गदर्शन करणारा. बघा कबीरांचा दोहा आहे, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर का, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर का, पंथी को छाव नहीं फल लागे अति दूर. तुम्ही समाजामध्ये बघा खूप विचारवंत लोक आहेत, खूप प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे, मार्गदर्शन करू शकतात, समाजाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. परंतु ती ताकद हे आंबेडकरी चळवळीसाठी लावत नाहीत. ती ताकद, तो विचारवंत, ती बुद्धी ते कुठे लावतायत की आंबेडकरी चळवळीला संपवणारे जे लोक कार्यरत आहेत, जे राजकीय पक्ष आहेत, त्यांनाही आपली ताकद देत आहेत. आणि कांबळेंसारखा व्यक्ती हा आंबेडकरी चळवळीतच राहिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो किंवा वंचित बहुजन आघाडी असो, निळ्या झेंड्याखाली लावून समाजाला मार्गदर्शन देणारा व्यक्ती आपल्यातून हरपला आहे. ही समाजाची, ही चळवळीची खूप मोठी हानी आहे, ही कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या पोकळीचं भरण करणं म्हणजे जे लोक आज आपली बुद्धिमत्ता इतर विचारधारेसाठी देत आहेत, त्यांनी ती विचारधारा आपल्या समाजासाठी द्यावी, निळ्या झेंड्यासाठी द्यावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही आपल्या सर्वांची मातृसंस्था, या संस्थेच्या अंतर्गत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. हे सुनील कांबळे भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी सुनील नाथा कांबळे यांचा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम या ठिकाणी माटुंगा लेबर कॅम्प येथील वंचित बहुजन आघाडी आणि इतर संस्था सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी वेळ झालेला जास्त न बोलता मी माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं, भीमायन बुद्धविहार यांच्या वतीनं सुनीलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचे वार्डाचे उपाध्यक्ष मिलिंद भाऊ काळे हे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. मी कांबळेच्या संदर्भात आज वास्तविकता बोलायची इच्छा नव्हती माझी, कारण बोलताना मला हुंका येऊ शकतो, त्यामुळे मी शक्यतो टाळलं बोलायचं. पण तो मगाशी राजेश वाघमारे हे बोलले की मित्र आहे, त्यामुळे मित्रासाठी बोलणंच गरजेचं आहे, तर थोडं धाडस केलं आणि या ठिकाणी बोलत आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे सुनील कांबळे हे माझे लहानपणाचे मित्र. ज्या टायमाला आमचं इथे या ठिकाणी लायन्स क्लब होतं तेव्हापासून आमची ओळख. सुनील कांबळेचं बिवाडमध्ये जाणं येणं, विलास रोपवते, बाळू रोपवते, ही सगळी आमची मंडळी. त्यावेळेस आम्ही तिथे असताना सदीचं मित्रमंडळ आम्ही स्थापन केलं. मगाशी सचिकांत गायकवाडांच्या मुखातनं उल्लेख करता राहून गेला असेल, परंतु सुनील कांबळेची साथ ही आम्हाला लहानपणापासून लाभलेली आहे. सुनील कांबळे सारखा माणूस आपल्या कुटुंबाला, मित्रांना, समाजाला, धम्माला वाहून घेतला. एक आपल्यातून आता निघून गेला तो एक छात्र होता. सुनील कांबळे बाबतीत बोलायला गेलं खूप बोलू शकतो, पण मित्रांनो आता वेळ झालेली आहे, मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, काळे कुटुंबाच्या वतीने, तसेच जे सहकारी आहेत त्या सर्वांच्या वतीने सुनील कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. पुढे आपल्या विभागातील नगरसेविका हर्षलाताई मोरे या सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. सगळ्यांना जय भीम. सुनील भाऊ यांच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत हे खरंच मनाला पटत नाहीये. काल राजगुरू साहेबांची आई त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम होता. त्यावेळेस असं वाटलं की आता हे सगळे बसलेत भाषण करणार, तर सुनील भाऊ पण भाषण करतील, पण नंतर लगेच क्लिक झालं की नाही, ते तर नाही आहेत आता, म्हणजे ते अजून आहेत आपल्यात असंच वाटतंय. तर ॲक्च्युली
आयुष्यभर त्यांनी माटुंगा लेबर कॅम्पसाठी जे काम केलं, म्हणजे आपण एक परिवारच होतो, परिवारातला एक सदस्य निघून गेला, तर ही खूप दुःखाची बाब आहे. आणखीन आत्ता सांगितलं मिलिंद काळेसाहेबांनी की धारावीतील योद्धा कोरोना काळामध्ये जे काम केलं तर त्यांना राज्यपाल त्यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला, तर त्यावेळेस ते तिथे उपस्थित होते. तर त्यावेळेस त्यांनी जे काम केलं खरंच त्याची पण आपण विसरू शकत नाही. मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय भीम. माझा सविन जय भीम. सुनील कांबळे माझे मेहुणे आहेत, सख्खे मेहुणे आहेत. गेल्या 17 तारखेला शनिवारी एवढा मोठा मला सत्कार केला, मला माहित पण नव्हतं. मला घरी बोलवायला माणूस पाठवला की सुनील कांबळे तुमचा सत्कार घेतलाय, तुम्ही विहारात या. म्हणजे केवढा मोठा सत्कार घेतला, किती माणसं होती, किती पुढारी होते, एवढं सगळ्याला बोलवून साधी त्यांना वजन भाव समाजाला सगळ्याला माहिती आहे, राजगुरूलाही सगळ्याला माहिती. कितीतरी श्रद्धांजली वाहते, इथे थांबते. जय भाई गणेश बच्चाव हे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भव्य सत्व दिग्विजय महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोरगरिबांच्या उत्कर्षासाठी त्या ज्या महापुरुषांनी महामातांनी काम केलं, त्या सर्वच ज्ञात अज्ञात महापुरुषांना महामातांना त्रिवार अभिवादन. इराणी हॉटेलच्या नाक्यावरती एक जी सलामी दिली गेली, सरतापेंनी दिली, आपण सगळ्यांनी मिळून दिली, ही गोष्ट येणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी डोक्यात घेतली पाहिजे. आंबेडकरी चळवळीमध्ये काय मिळत नाही, पण जो मान, जो सन्मान, जी इज्जत मी कुठे उभा आहे याची जी खत, याची जी इज्जत मिळते ना, सुनील कांबळेला जी आज मिळाली, त्या ठिकाणी जी सलामी दिल्या गेली, ही सगळ्यांना मिळत नाही. त्याच्यासाठी त्या खस्ता खावा लागतात, त्याच्यासाठी ते झिजावं लागतं, तेव्हा त्या गोष्टीपर्यंत माणूस पोहोचतो. आणि ते सुनील कांबळेंनी स्वतःच्या आयुष्यात केलं. आंबेडकर चळवळ जिवंत ठेवली पाहिजे, तिच्यासाठी झटणाऱ्या लोकांची निर्मिती झाली पाहिजे, एवढंच मी या प्रसंगी बोलतो. आणि सुनील कांबळेंना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, माझ्या बचाव परिवाराच्या वतीने, जे जे माझे सदस्य त्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि या माझ्या फार होणाऱ्या मित्राला, जो कुठल्याही क्षेत्रात कमी नसणाऱ्या अशा या माझ्या मित्राला तहे दिल से त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. इथेच थांबतो. जय भीम. नमो जय भारत. आमचे मित्र कुणाल भाऊ गणवीर इथे उपस्थित आहेत, ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे कालकथित मान्य श्री सुनील कांबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. सुनील भाऊंच्या शेवटच्या क्षणी रात्रभर मी त्यांच्या सोबतीला होतो. रविवारची कामाची मला सुट्टी असायची. गेले 3 आठवडे मी त्यांच्या सोबतीलाच होतो. पहिला म्हणजे मोठ्या भावासारखेच होते, आमचे फॅमिली मेंबर होते. ते आम्हाला सोडून गेले, खूप मोठं दुःख होत आहे. तेव्हा ही पोकळी भरून निघणाऱ्या न सारखे आहे. तेव्हा मी जास्त काही न बोलता माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने सुनील भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. भास्कर हिरे साहेब हे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहतील. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या शोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांना भारत सरकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्मभूषण पदक मिळालं, असे आमचे ज्येष्ठ नेते, उपस्थित बंधू आणि भगिनी. खूप उशीर झालेला आहे, त्याची कल्पना आहे. परंतु एक सांगतो, सुनील ह्या लेबर कॅम्पमध्ये एकटा आला. मला जसं आठवतं
सुनीलच्या आणि माझ्यामध्ये जो 20 ते 25 वर्षाचा अंतर, परंतु सुनील ज्यावेळेस आला तो कसा माझा मित्र झाला काय झाला, पण इतकं झालं की ऋणानुबंधाच्या आमच्या गाठी झाल्या आणि त्याबद्दल सुनील हा अतिशय म्हणजे माझ्या मुलासमान असायचा हे तुम्हाला नेहमी सांगतो. इतकंच नव्हे तर सुनीलचं कार्य मी पाहिलं. सुनीलला संयमी होता, त्याच्यावर बरेच टीका झाली, जवळची मित्र पण त्याच्या विरुद्ध गेली, पण सुनीलने संयम सोडला नाही. आणि संयम हे नेतृत्व कोणाला येतं, ज्याच्याकडे बुद्धी असते, ज्याच्याकडे वैचारिक पातळी असते, तोच तो आज या भीमायन बुद्ध विहाराचा तो पदाधिकारी होता. त्या जे मंडळाची फोटो लागलेले हे सगळे त्याच्या कार्याचं प्रूफ, कार्याचं हे फलित आहे. म्हणून शर्मट दादासाहेब गायकवाडच्या वाचनालयाच्या वतीनं आणि ज्येष्ठ नागरिक उत्कर्ष समितीच्या वतीनं सुनीलला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करून माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद हिरे काका. तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष येगडपण साहेब हे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहतील. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपणा सर्वांचा सोडून गेलेले सुनील कांबळे, श्रद्धांजलीच्या निमित्ताने निघालेली विभागाच्या बाहेरची सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, सुनीलच्या बाबतीमध्ये आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी सांगून घेतलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे, चुकीचं नाहीये, ही संपूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे. सुनीलचं समजा 10वी 12वी पर्यंत शिक्षण झालं असेल, त्याच्यानंतरचा जो काळ, त्याच्या वयाच्या 55 वर्षाचा जो काळ, तो जो त्यांनी जे घालवला असेल तो केवळ घरच्यासाठी नसून समाजासाठी त्यांनी जास्तीत जास्त काळ घालवलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, गौतम बुद्धांचे विचार याच्यात मध्ये कशी जाईल, हे कसं पोहोचेल या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर म्हणा ही केलेलं आहे. आणि सुनीलच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या आहेत, ते एक बोर्डावर जर वाचल्यानंतर लक्षात येईल तर त्यांनी किती किती ठिकाणी आपलं कार्य दाखवून दिलेलं आहे. त्या कार्याचा गुणपाला आज त्या बोर्डावरून लक्षात येईल किंवा आजच्या तरुणांनी यांच्या वक्ते मंडळीने तो दाखवून दिलेला आहे. आणि खरोखर वतीने, कुटुंबाच्या वतीने, दादासाहेब गायकवाड वाचनालयाच्या वतीने आणि इतर संस्थेच्या वतीने मी सुनीलला अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नत्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम.